नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचे। आणि पहा, आज मी तुम्हाला दाखवत आहे कारल्याच्या काचोऱ्या। तर त्यासाठी मी इकडे घेतलेले आहेत कारले कट करून आणि त्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। मी घेत आहे बिया काढल्या तर ते दाताखाली लागत नाहीत, खातारी आणि कडवटपणा पण कमी होतो। त्यासाठी मी सर्व बिया काढून घेत आहे त्याच्यामधल्या। आणि आता आपल्याला कट करून घेतलेल्या ज्या कारल्याच्या फोडी आहेत ना, त्या आता आपल्याला पाणी टाकून छान हाताने चोळून धुवून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्यामधला कडवटपणा कमी होतो। त्यासाठीच मी इकडे धुवून घेतलेले आहेत। आणि आता इकडे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती, त्यामध्ये तेल टाकून फोडणी देत आहे। मी मोहरी टाकलेली आहे, जिरे टाकते, थोडे कढीपत्ता टाकते आणि हळद, पण टाकून घेतलेली आहे। लसूण पण टाकलाय आणि आता आपल्याला टाकायच्या आहेत कारल्याच्या फोडी, त्यामध्ये काचऱ्या आता हे आपल्याला उलथण्याने हलवून घ्यायचं आहे पूर्ण। पहा, अशा पद्धतीने एकदा बनवून तुम्ही पण कारल्याच्या काचऱ्या, ज्याला आवडत नाही ते पण खायला सुरुवात करतील। कारलं खूप छान बनतात। आता यामध्ये मी नमक टाकलेलं आहे। नमक टाकून परत आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आता यामध्ये टाकायचं आपल्याला लाल तिखट किंवा मिरची पावडर। मी इथे टाकलेली आहे मिरची पावडर। आणि आता ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे उलथण्याने। थोडासा मी कांदा लसूण मसाला पण टाकलेला आहे त्यामध्ये। आता हे पूर्ण हलवून घ्यायचं आहे, पूर्ण काचऱ्याला तिखट लागलं पाहिजे मसाले। आणि आता आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे। पहा, आता झाकण ठेवलंय आणि कमी आचेवर 5 ते 10 मिनिटं चांगले शिजू द्यायचे। पहा, आता 10 मिनिटांनी कसे छान असे शिजून तयार झालेले आहेत काचऱ्या। आता आपल्याला हाताने दाबून पाहिजे कारलं। बघा, शिजलेलं आहे। दाबलं तर समजायचं शिजलेलं आहे आपलं कारलं। तर तयार आहेत आपल्या त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा आहे।
शेंगदाण्याच्या कुटाने तर काचऱ्याला टेस्ट येते. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करून सांगा मला कशा बनल्या आहेत काचऱ्या ते. आणि तुम्ही पण बनवून पहा. तयार आहेत आपल्या इथे कारल्याच्या काचऱ्या.